बहुतेक मेजॉरिटी ऑफ द टाइम्स मी 3 प्रकारच्या गटांबरोबर काम करतो. एक आहे शेतकरी गट, दुसरे आहेत बचत गट, महिला बचत गट, आणि तिसरं आहे एक रुरल एंटरप्रेन्योर ज्याचं काही प्रॉडक्ट आहे, जसं लाकडी घाणा तेल झालं या मसाल्याची युनिट झाली, असं काही बिझनेस असेल. हे 3 मुख्यतः मी अशा 3 प्रकारच्या ग्रुप्स बरोबर काम करतो आणि तिन्ही ग्रुपसाठी माझे सजेशन वेगवेगळे आहेत. ठीक आहे. अगर मी शेतकऱ्यांबद्दल बोललो तर माझं असं एक खूप स्ट्रॉंग मत आहे की शेतकऱ्यांनी आपली एक शेतकरी गट बनवायला पाहिजे या कोणत्या तरी गटाबरोबर जाऊन जुळायला पाहिजे. ठीक आहे. त्यांनी त्यांना कम्युनिटी फार्मिंग आणि व्हॉल्यूमचा फायदा होतो. मी एक एकलौता शेतकरी आहे ज्याचे 1 एकर 2 एकर जमीन आहे आणि ज्याचे सपोज काही छोटा गहू होतोय, तुरीची डाळ होते, काही होते, राईट. मी एकटा काही करायला गेलो ना तर माझ्याकडे व्हॉल्यूम नाही आहे जी माझ्यासाठी ते कॉस्ट इफेक्टिव्ह राहणार. तेच अगर मी एका शेतकरी गटाबरोबर गेलो आणि एक संघटित शेती केली तर मला व्हॉल्यूमचाही फायदा होतो आणि मग नंतर मी जी म्हटलं पोस्ट हार्वेस्ट प्रोसेसिंग म्हणतो ना आपण, की फक्त रॉ मटेरियल नाही देणे पण त्याच्यावरती काहीतरी प्रोसेसिंग करून पुढे त्याचा नफा आपल्या खिशात थोडा करून घेणे, हे तुम्ही एका थोड्या व्हॉल्यूममध्ये करू शकतो. आणि एक छोटा शेतकरी ते शक्य नाही, त्याला एक शेतकरी गटाबरोबर जुळला तर ते फायदा होऊ शकतो. पहिला स्टेप हा. सेम थिंग अगर मी एक घरगुती पापड बनवते तर मी एका महिला बचत गटाबरोबर जॉईन झाले ॲज अ महिला तर मला तो व्हॉल्यूमचा फायदा होतो. ठीक आहे. आणि एंटरप्रेन्योरला जो छोटा एंटरप्रेन्योर आहे, जो एक प्रॉडक्ट मेकर आहे, त्याला डे 1 पासून माझं हमेशा सजेशन असतं की एक सिस्टम बसवणे. आपण जेव्हा एक एंटरप्रेन्योरशिप या एक बिझनेस उभा करतो तर आपण त्या गल्ल्यावर 24 तास बसणं आपल्याला पहिले हे बघावं की आज 3 वर्षानंतर मला 24 तास गल्ल्यावर बसायचं आहे का, या मला असं काही सिस्टम डे 1 पासून सेट करायचं आहे जो एक ऑटोमेट मशीन सारखं काम करणार. आपण एका मोठ्या बिझनेसचा एक्झाम्पल आहे, अंबानी साहेबांचा एक्झाम्पल आहे. ते थोडी रोज आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बघताय की त्यांचा बिझनेस कसा चालतोय. ते पूर्ण एक ऑटोमेटेड सिस्टम सारखा चालतो. आपण डे 1 पासून एक ऑटोमेटेड सिस्टम केलं तर ॲज अन एंटरप्रेन्योर माझी बँडविड्थ वाचते, माझ्याकडे खूप टाइम राहतो की मी आणि ॲडिशनल कामं करू शकतो, माझा बिझनेस वाढू शकतो, राईट. आणि डे टू डे ॲक्टिव्हिटीवर सगळं नजर राहते एक सिस्टमच्या माध्यमाने. तर एक सिस्टम तयार करणे हे एक सगळ्याच बिझनेसेसची गरज आहे. ते एक FPC असो या एक बचत गट असो या एक छोटा एंटरप्रेन्योर असो. एक सिस्टम, ऑटोमेटेड सिस्टम म्हणजे काहीतरी डिजिटल सिस्टम, ते गरजेचं आहे. ते डे 1ला लोक त्याला गांभीर्याने घेत नाहीत कारण की त्यांना वाटतं यार फटाफट माझा बिझनेस स्टार्ट करूया. पण पुढे जाऊन त्याचे खूप सारे प्रॉब्लेम होतात आणि ते त्यांना त्याला म्हणतात उलटा चक्रमध्ये आपले एंटरप्रेन्योर्स फसतात की मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसतात आणि बिझनेस वाढवायचं त्यांचं दुर्लक्ष होऊन जातं आणि तो एक उलटा चक्र एकदा घुसलो आपण तर निघणं खूप मुश्किल असतं. तर माझं सेशन राहणार, तुम्ही FPC असो या बचत गट असो या छोटे एंटरप्रेन्योर असो, सिस्टम एक सिस्टम बसवा. इनिशियली तुम्ही तो मॅन्युअली करू शकता पण तुमच्या डोक्यामध्ये विजन अशी असायला पाहिजे की एक दिवस मी ह्याच्यावरती एक सिस्टम बसवणार आणि त्या सिस्टमच्या थ्रू ऑटोमेट करणार आणि मग माझा फोकस राहणार फक्त बिझनेस वाढवण्यामध्ये.